सोहळा झाला जो वर्णन प्रभूंनी केलं. कार्याची व्याप्ती वाढत चाललेली आहे. ही मंडळी इथून लांबून लांबून येत आहेत. ही मंडळी जी बसलेली आहेत ती एका भावनेतून, एका भक्तीतून, एका श्रद्धेतून आलेली आहेत. आणि कित्येक जण जे ऐकता आलेले आहेत काही गुरुमंत्री आहेत, त्याला अनुभूती त्याला आलेली आहे आणि त्यांचं भवदुःख दूर झालेलं आहे. भवदुःख दूर होईल याची खात्री आहे म्हणून आलेली आहे. आपल्या गुरुबंधूंचं मी स्वागत तर करतो, पण त्यांना एक गीताजी बंधू म्हणून उपदेश करतो. ते माझं काम आहे. चुकलेल्याला मार्गदर्शन करणं किंवा सरळ बरोबरीचा रस्ता दाखवणं हे आपलं काम असतं. आणि चुकीचा सल्ला देऊन चुकीच्या मार्गाला लावणं हे मोठं पाप असतं. तर आपण पुण्यकर्म करायला आलेलो आहोत. माझ्या मित्रांनो, बंधू भगिनींनो आणि भाविकांनो, हा जो वर्ष आपल्याला मिळालेला आहे आणि जे आपण इथे आलेलो आहोत हे आपल्या परम भाग्यातून आलेलो आहोत. त्या पूर्वजन्मीच्या साकृतातून इथे आलेलो आहोत. कारण महाराज एक वाक्य होतं, जिसको मैं लाना चाहता हूं उसे मैं खींच के लेके आता हूं और जिसे मैं रोक नहीं चाहता हूं उसे उधर ही रोक देता हूं. त्यामुळे तुम्हाला जे इथे तुम्ही आलेला त्यांना खींच के लेके आए हैं असं मी म्हणतो. बाबा त्यांना प्रेमाने खेचून घेऊन आलेले आहेत. मग ते दुःखाचे असतील, सुखाने आलेले असतील, काही हेतूने आले असतील की बाबा माझं कल्याण व्हावं, काही माझं म्हणत असतील की माझं धार्मिक दृष्ट्या आध्यात्मिक उन्नती व्हावी म्हणून आलेली असतील, काही आर्थिक उन्नतीसाठी आलेली असतील, कळलं का? वेगवेगळे भाग असतील. परंतु जे आलेले आहेत ते काही चुकीचे आलेले नाहीत मागणी घेऊन. बापाकडे रडल्याशिवाय पोरगाला काही मिळत नाही. आई सुद्धा कामात असते, मूल रडायला लागल्यावर म्हणते अरे पोरगा रडते म्हणजे याला तर दुधाची वेळ झाली, मग ती काम बाजूला दूध पाजते. तर आई बाबाकडे मागायला जातं. हे काही मोठं गौण आहे याच्यातला भाग नाहीये, चुकीचा आहे याच्यातला काही भाग नाही. परंतु एक भाग आहे मात्र त्याच्यातला महत्वाचा आहे जे आई बापाचं उदाहरण दिलेलं आहे की आई बाप आणि गुरु हे समान आहेत. मग जसं आपण आई बापाला मरेपर्यंत सांभाळतो प्रेमाने, शेवटच्या श्वासापर्यंत त्यांच्या आपण त्यांची सेवा करतो, जो खराखुरा मुलगा असतो तो आई बापाला एवढ्या प्रकारे इज्जत देऊन त्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्यांना आनंद देत असतो, सुख देत असतो. तोच प्रकार आपण केला गेला पाहिजे आपल्याकडं. कारण ते गुरु जे आहेत आई वडिलांना समान आहेत त्यामुळे. आणि मग आमचं गुरुमंत्र घेणारे इथे जर अमोशेला कमीत कमी 25 लोक तर कमीत कमी असतात गुरुमंत्र घेणारे. तासभर माझा कार्यक्रम चालतो. आपले भाऊबाचे पण करतात तेच काम जे ओट्या भरायचं होतं. एवढ्या लोकांची आज इतक्या वर्ष गुरुमंत्र देऊन झाले, इतके गुरुमंत्रीच झाले, इतक्यांच्या ओट्या भरल्या. काही ठिकाणी बाहेरगावी गेलो तिथे ओट्या भरल्या, त्यांना पुत्र संतान प्राप्त झालं, मोक्षाचा दिवा दिला बाबाई. ही एवढी महान कामं तुमची झाली आणि गुरुमंत्री एवढे लोक झाले, त्याचा आम्हाला आनंद आहे की बाबाई पीठ फेरायला गेलं तर फिरलं, उगवलं पण ते नाही असं नाही. परंतु ज्या बागेमधनं आपण फळ घेतलेलं आहे आणि जे खाऊन दिवे लावलेले आहे, या मालकानं तुम्हाला ते काढून दिलेलं आहे त्याला विसरू नका. त्याची रुची, त्याचा अनुभव तुम्ही घेतलेला आहे, किती सुंदर फळ आहे ते चव घेतलेली आहे. हे जसं असतं तसंच गुरूंचं आहे. ज्या गुरु दरबारामधनं तुम्ही येऊन तुमच्या जीवनाचं सोडं करून शिकाय, ज्या गुरु दरबारामध्ये येऊन तुम्ही तुमच्या भवदुःखाचं डोंगर इथे विसर्जित करून जातायत, चला बाबाच्या पायथ्याशी आलोय, सगळं दुःख सोडून जातो आपण आणि आनंद घेऊन जातो. त्या अंधारातून सातपडत फिरताना आम्हाला एका गुरुप्रकाशातून आम्ही बाहेर आलो आणि तो अंधकार सगळा मिटला आणि प्रकाशात आलो. ज्या गुरुने हे काढलं त्या गुरुला विसरता कामा नये. त्या गुरुच्या दरबारातली सेवा करताना मी कुठल्या हुद्द्यावर आहे
हा हुद्दा आणि ते कपडे घरी टांगून यावे, इथे येताना इथे लंगोटी वारून घेऊन यावी आणि गुरुदरबारामध्ये सेवा करावी. भले ती झाडू मारण्याची असेल, टॉयलेट साफ करण्याची असेल, अन्न शिजवण्याची असेल, ती कुठलेही काम म्हणू नका त्याला, तिला सेवा शब्द वापरा. तर तुमच्यातला गु अर्थ तुम्हाला समजला. आज परिस्थिती अशी आहे, सत्य परिस्थितीला लढून चालतो. निरनिराळ्या ठिकाणी मठ स्थापन झाले, चांगली गोष्ट आहे, चांगली प्रगती आहे. काही लोक म्हणतात काही नाही झालं, चुकीचं आहे. हे एवढं मोठं राजकारणात काही झालेलं आहे की पण जमलेली सगळी मंडळी आहेत ही कोणामुळे आलेली आहे? सद्गुरूंच्या कृपाची बाजू आलेत आणि जे बीज पेरले गेलेले त्यांच्यामुळे आलेली आहेत. म्हणजे कार्यरत सगळे आहेत. प्रकार असा आहे की आज आम्हाला कार्य करताना कार्यकर्ते कमी पडतात. व्याप्ती वाढत गेल्यावरती इथे वाढणीला कोण नाही. तिथे जे आचार्याचं म्हणणं आहे की मंडळी कामाला कोण नसतं, कोणी कामायचे, सगळेच जण इथे येऊन बसले. तर या ज्या अडचणीच्या भाग आहेत हा समजून घ्या विषय की ही गुरु दरबारातील सेवा म्हणजे एक साधन आहे. एक उदाहरण सांगतो अध्यात्मातलं. प्रकार असा आहे, एका गुरुच्या दरबारामध्ये जो माळी होता तो माळी म्हणून पगारी नव्हता. तो त्याला झाडांची आवड होती, झाडं जोपासणं, आणि त्यांनी त्या गुरु दरबारातली बाग फुलाफळांनी सजवलेली होती. फुलाफळानं सजवलेली बाग, त्याच्या सहज पाणी तो घालायचा. फक्त आला की एकच काम, गुरुच्या चरणाचं दर्शन घ्यायचा, डोकं ठेवायचं आणि आपलं काम करायचा. गुरु संध्याकाळी त्या बागेत प्रसन्नतेनं बसायचे आणि ती फळं फुलं बघून त्याला फार आनंद व्हायचा. पूजेला फुलं मिळायची, फळं मिळायची प्रसादाला. फुलाने फोडलेली बाग बघून गुरुला संध्याकाळी ती खुर्चीला पण बसायची. फुलं फळं पूजेला मिळायची. काही नाही बोलायचे नाही त्याच्याशी. पण त्याचं काम करायचं तरी फक्त सकाळी आला की म्हणजे एकच, जसं ड्युटीवर हजर होतो तसं तो दर्शन घ्यायचा, आपला काम तो करत राहायचा. एक दिवस गुरूंची नजर त्याच्याकडे गेल्यावर काही बघितलं हा काम करतोय, पण याचं सगळं संपलेलं आहे. हे गुरुनी जाणलं की असा मृत्यूकाळ जवळ आलेला आहे आणि उद्या मात्र माझी बाग सुकणार आहे. कारण एवढं सेवा करणारा कोणी माझ्याकडे दुसरा नाहीये. काही सांगितलं हा बाईकडे तू बाग सुंदर केली, मी प्रसन्न आहे, पण मला एक उद्या महत्वाचं झाड या बागेमध्ये लावायचं आहे. तुझ्या ते एवढी सुंदर तू बाग फुलवलेली आहे, तर एक आणखीन एक वृक्ष मी तुला देणार आहे. तर न चुकता तू मात्र उद्या ये. हा मी रोज येतो, पण नाही मला तुझ्या वृक्षारोपण करायचं आहे. तो बिचारा दिलेल्या टायमाला आला. गुरुनं त्याला सांगितलं इथे बस माझ्याजवळ, आणि ज्या वेळेला ती गुरु पूजा करते त्याला बसून घेतलं. थोड्या वेळाने तो पूजा झाल्यावर निघाला आणि बाहेर बागेमध्ये पाईप धरून पाणी घालायला लागला. गुरु ध्यानात असताना गुरु भेटला यम निघालेला आहे आणि तो यम याच्यावर फास टाकणार इतके गुरु धावत आले आणि गुरुही त्या यमाला रोखल्याने सांगितलं गुरु दाखवला. तो आलाय, तो फास लागल्याशिवाय जाणार नाही, तो फास टाकणारच, खाली जाणार नाही. आता तिथे कोणाला दुसरं कोणी नव्हतं. त्याने हात दाखवला लांब, तेव्हा तिथे बाई चरत होता आणि यमाचा फास त्या बैलावर पडला. तो बैल सारखं तिथल्या जागेला गरमेला. गुरुने सांगितलं चल. तो कोणाला गुरुजींचं दर्शन घेतलं, कुठे वृक्षारोपण करायचंय. झालं माझं वृक्षारोपण. एक झाड जे मरत होतं ते मी वाचवलं, कळलं का? हे वृक्षारोपण झालेलं आहे. तर म्हणजे तर आता आतमध्ये आता काही तुला भीती नाही. घाल किती पाणी घालायचे झाडाला आणि लाव झाडं, कळलं का? तर सद्गुरूंच्या हातामध्ये
यमाला रोखण्याची ताकद आहे, काळाला रोखण्याची ताकद आहे. जुनी मंडळी प्रोफेसर आहेत जे त्यांना माहिती आहे, कित्येक लोक त्यांचे हे जे उदाहरण दिलं त्याच्यात बाबाही पण कित्येक लोकांचे मृत्यू टाळलेले आहेत. आज माझी आई 92 वर्षी सुद्धा घरामध्ये आहे, ती बाबांची कृती आहे का प्रोफेसर? बरोबर आहे का? मग ज्या गुरुंकडे एवढी ताकद आहे, जे गुरु आपल्याला एवढं प्रचंड प्रेम करतात, जे गुरु भवदुःख आपलं दूर करतात, आणि ज्या अखेरी आपण येतो त्या दरबारात आपण काय सेवा करतो याचा प्रश्नचिन्ह आहे. तो आपापल्या मनाला त्यांनी विचारावा की मी गुरु दरबारात येऊन काय करतो. मी गुरु दरबारात येऊन एकच करतो, दर्शन घेतो, जेवतो, अनगुण करून जातो. त्या आलेल्या माणसाला शिशू काही लागते तिथे कार्य भरतात. मग मी काय करतो, फक्त दर्शन घेतो, शिशू करून खाऊन जातो, बाकी काय करतो मी? काही करत नाही. परत मी मागणं मागायला येतो, दर अवश्य येतो ना, काय करतो, 2 अवश्याला तू येतोच कबूल आहे. तू दर अवश्याला येऊन काय गुरु दरबारातली सेवा करतोस? तर सेवेतलं महत्व मी तुम्हाला सांगितलं, कळलं का? गुरु दरबारातली सेवा म्हणजे एक साधना पकडली जाते. गुरु सहवासात राहिला, हे बाबांची बोट सांगतो, तर कुंडलिनी जागृत होते. हा आमचे अनुभव आहे. गुरु सहवास, कारण त्या गुरूंच्या शरीरातून पडणारी रेस आहे, रेस, कळलं का? बऱ्याच ठिकाणी तुम्ही जर गेले असाल तर गुरुंचे सेवक काही बघतात, बघितले असतील, ते गुरुना अंघोळ घालतात. उद्यापासून मला करू नका कसं, नाही तर लगेच करा. कळलं का? गुरुना अंघोळ घालणं, गुरुंची झोपताना पाय तेलाने धुवून पाय चेपणं, ह्या ज्या प्रक्रिया ते न सांगता करत असतात. गुरु नाही सांगत हे रे तेल लाव माझ्या अंगाला आणि पाय चेपणे लाव साबण अंघोळ घाला आणि काय नाही. हे जाणकार करतो. त्याचं कारण त्या स्पर्शातून, त्या संवादातून, त्या सेवेतून त्याला जे रेस मिळत असतात ते आध्यात्मिक रेस सेवेतून तो घेत असतो. तर इतकी गुरु दरबारातली सेवा ही महत्वाची आहे आणि त्याकडे आपलं सगळ्यात दुर्लक्ष आहे. ज्याला त्याला आल्यानंतर मस्तपैकी मानलेल्या आश्रमात आराम करावा असं वाटतो, प्रवासही थकून येतात, ते मान्य. पण थोडीफार सेवा तर करा, आराम करू नका असं आमचं म्हणणं नाही. त्या बाबांच्या वेळेला आपण धुळीत बसत होतो, ज्या बाबांनी आज हे आलेशान आपल्याला आश्रम दिलेला आहे, हे बाबांचं वैभव आहे, ही बाबांची प्रॉपर्टी आहे. तुमची आमची सगळ्यांची जी आहे ती बाबांची आहे. तर ह्याची काळजी घेणं, तिथे सेवा करणं हे आपलं काम नाही का? आता गेल्या महिन्यातली 2 महिन्यापूर्वी आता आम्ही शेवटी सांगायला लागलो, बाबा हा मेनू सांगू नका, येणारे उधार करणं विचारे आहे ते आता यजमान आणले ते. त्यांचा मेनू असा होता, जिलबी करा, भजी करा, पुऱ्या करा, बिल्लारे, सगळं ठीक आहे. इथे उपलब्धता नाही माणसांची, माणसं पैसे टाकून आणली ही परिस्थिती आहे. आणि 2 महिन्यापूर्वी असा प्रकार झाला, एकाने पुरीला अष्टकाला पुरी करायची म्हणत, हे पैसे लागतील तेवढे चालतील मला ते. पुढे लाटायला ते बाईक नाही कारण 1-2 पत्ती बसल्यावर झाली बाबा, 1 तास माणसं थोडली काय पुऱ्या पैसा पुऱ्याला अर्धा तास पंकज कोळंबली आणायची पण पुरी झाली. पुऱ्या घराला लागायचं नाही, या त्या जेवल्या आणि गाडी बसून निघून गेल्या सोडून, त्यांनी पाणीचा विचार केलाच नाही. म्हणून मी प्रत्येक वेळा सांगतो, ही जर शिस्त बघायची असेल तर तुम्ही जा अमृतसरला, काय सेवा करतात ते बघायचं असेल तर सरदारजी लोकांकडून गुरुसेवा शिका, अभिमान आहे त्यांचा. कळलं का? शिस्तबद्ध कार्यक्रम. करोडपती सगळे पैसेवाले हुद्दे बाजूला ठेवून मंत्री संत्री जे काय असतील ते तिथे बाहेर गेटच्या बाहेर, आतमध्ये आल्यावर तो फक्त गुरुसेवक म्हणून येतो आणि ती गुरुसेवा करून जातो, तो खरा अमृत घेऊन जातो. म्हणून ते अमृतसर आहे. कळलं का? त्याला तुला कळलं, ज्ञानाचं अमृत त्याला मिळालेलं आहे.
तर तसं काही करणारे आनंदच्या पुढे नाही जात. प्रत्येक ठिकाणी या दृष्टीने याचा विचार करायला पाहिजे की बाबा तिथे आल्यानंतर विचारत आहे का मला तुला काय विचार लिहू, इथे जी सेवा शाळे आहेत किंवा आमचे राज्य इतर आहेत काही ट्रस्टी आहेत ती काय सेवा आहे. काम मागू नका. काम करायला काम कोण करतो, कामगार करतो. काम तो नुसतं नोकर करतो. तुम्ही कामगार नोकर नाही आहेत माझ्या दरबारातली, तुम्ही गुरुसेवक आहात. तुमचा हुद्दा त्या कामगारापेक्षा मोठा आहे. तुम्ही दान घेऊन काम करणारे नाही आहात, तुम्ही सेवा करणारे सेवक आहात. आणि त्या सेवेतून तुम्हाला 100% मी सांगतो की सगळ्यातोपरी फायदा होईल. तुमची मनोकामना पूर्ण होईल. सायमा काका गेले बिचारे. बाबांनी सांगितलं होतं तू वरती पण यायचं, दर्शनाला पण येऊ नकोस. आमोशीला वरती कार्यप्रधान गेले, तू मला खाली दिसला पाहिजे. त्या साहेबांच्या तिथे बिचारा भट्टी होती आणि तिथे तो त्या साहेबा काकाला काम दिलेलं या लोकांना जीव घालायचं बघायचं तू. आणि कसं अरेंज करायचं तुम्ही करायचं. प्रत्येक माणसाला जाताना ते बाबा विचारायचे जेवण चाललं ना जेवलात व्यवस्थित. त्यावेळेला विचार काय असं अशी ही पण मिळत नव्हती ना. बसायची ठिकाण होतं व्यवस्थित ना, खायचं ठिकाण थाळ्या होत्या ना, सुगागंध नव्हतं. परंतु गुरुदरबारातला घास होता तो मौल्यवान. त्याला चव नव्हती ढव नव्हती असं नव्हतं. त्याच्यामध्ये पुण्याचा रस होता आणि तो आम्ही खाऊन गाड्या पकडत होतो. मोठ्या कष्टाने तिकडे मुंबईहून जायचं आणि यायचं, रात्रभर प्रवास करायला असे दिवस होते. आज त्याच गुरु आपल्याला राजयोग दिलेला आहे सगळ्यांना. मग राजयोग घेताना ज्या राजाने तुम्हाला राजयोग केला त्या राजाला तुम्ही विसरायला लागलात. विसरायला लागलात म्हणजे काय, इथे आलो म्हणजे दर्शन घेतलं आणि हार घातले आणि मोठी फुलं टाकली, फुलांची सडे घातले म्हणजे काय झालं का नाही. तुमच्या प्रेमाचा सडा टाका, तुमच्या कार्याचा सडा राखा, तुमचे हात लागू द्या. काय काम आहे म्हणून भगिनी विचारलं तर की बस सेवा काय माझ्याकडे काय गुरुदरबारातली सेवा आहे मला सांगा. तो आचार्य सांगायला लागला एकटा आचार्य मी बाबा नाही अगोदर काय झालं प्रॉब्लेम काय झाला. मला कडे उतरून ठेवायला पण नाही माणसं म्हणते सगळीच तिकडे वरती जाऊन बसली तर काय करू. हे म्हणे गोळीबार बाजारी कोणी फिरायची. मग तिथे आम्हाला उभं राहायला लागलं की हे करायचं ते करा. आणि तुम्हाला माहिती आहे लेडीजला काय असतो त्या सागरामध्ये. मग असं असताना आपण गुरुदरबाराच्या सेवेसाठी आलेलं आहे याची जाणीव ठेवून नुसतं दर्शन आहे, दर्शन घ्या आणि दर्शनाबरोबर ती सेवा करा. हा एक भाग. दुसरा भाग आम्ही फक्त येतो कशासाठी आमोशेसाठी का सगळे जण श्रीनिवासचे बाबा भेटतील आमची भाव दुःख दूर करा आम्ही सांगू त्याला आणि ते मंत्राक्षरे देतील मग बरं भस्म देईल तीर्थ देईल मग भूत काढेल चाललं आम्ही बरे येऊन चाललो आनंदी. नाही इतकं अध्यात्म सोपं नाही. जर महिन्यातून एकदा जेवणात तर पोट भरेल का तुमचं झाले का एकच तास जेवणार बाकी जेवूच नका. नाही सांगतो ना तसं नियमित करायला लागेल. जसं आपण नेहमी घरी करतो तसं जर समस्या असेल तर तुम्ही या दरबारामध्ये या राहायची सोय आश्रमामध्ये होईल. त्याचं जे काही शुल्क असेल ते भरा. कारण गुरुद्वारातून फुकट खाणं सुद्धा पाहताय. पूर्वीच्या काळी गुरूंकडे येताना लोक पीठ तेल धान्य शिदागो येत होते. आम्ही ते मागत नाही. जे काही ठरलेलं शुल्क ठेवा द्या आणि एकवीसची सेवा करा आणि पारायण करा. सेवाही करा आणि पारायण करा. सकाळी उठल्यावर काही लगेच काही 7ला किंवा 5ला उठल्यावर तुम्हाला काही भात ठेवायचं नाही की बाबाच्या पोळ्या करायच्या नाही. त्यावेळेला तुम्ही 10 वाजेपर्यंत एक नियम करा की 10 वाजेपर्यंत मी माझ्या कळलं का गुरुची सेवा करेन. मग त्याप्रमाणे तुम्ही पोथी पारायण करा जपतप करा इथे आणि उरलेल्या वेळात सेवा करा. ती सेवा तुमचीच असणार आहे कारण तुम्हालाच खायचंय तुम्हालाच राहायचंय आणि तुमच्याबरोबर असणारे गुरुबंधू भगिनींना. 8 दिवसाची पारायण. आता तुम्हाला एक गंमत सांगतो. 13 तारखेला या एक 15 जणांचा ग्रुप मुंबईहून येतोय. ते आपले
कोणी शिष्य नाही, त्या गुरु ज्या त्यांच्या ज्या गुरुमाऊली आहेत कळलं का, त्या पण गुरु आहेत आणि त्यांचा परिवार असे 15 ते 20 जणांचा ग्रुप एक गेल्या वर्षी आले होते. तर त्यांना जागा पाहिजे होती बुद्धेश्वर. त्यांनी मला सांगितलं की हे नगरला जाता येणार, मग त्यांच्यातला एक चेला आला. तर बाबा वृद्धेश्वरला राहण्याची ठिकाण नाही येते, त्याला आता कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे, सगळं पाडलेलं आहे गेल्या वर्षी गोष्ट. तुम्ही दर्शन घ्या आणि काय करायचंय तर तो आम्हाला तिथे जाऊन आमच्या गुरुभाऊनी सांगितलं तिथे दर्शन घ्यायचं आणि तिथे आम्हाला नाथपोथीचं पारायण करायचं. तर मी बोललो मग तुम्हाला एक करा, तुम्ही ते दर्शन घ्या आणि पारायण आणि राहण्याची सोय आमची इथे चांगली होईल, बघा तुम्हाला आवडलं तर. त्याप्रमाणे त्यांनी सगळं गुरुमाऊली सगळं तिथे चालेल. त्या आल्या, त्या दर्शन घेऊन इकडे आल्या, तिकडे राहिलं, सगळं बघितलं, त्याला फार आवडलं आणि त्यांनी नित्य पूजा करून तिथे नाथबोध पारायण केलेले अनुभव आला त्याला फार महत्वाचा. तो अनुभव त्यांनी सांगितलं की मला असा अनुभव आला, सुगंधाच्या लहरी येत होत्या त्याही प्रवचन करत असताना आणि बाबांची उपस्थिती त्यांना सातत्यानं जाणवत होती. त्यावेळेला त्यांनी सांगितलं की याच्या पुढे बाबांच्या इथेच मला पारायण करायचंय, मला बाबांच्या इथेच मला राहायचंय. तर काही श्रीकांत दुसरी कुठली जागा आता निवडायची आहे याच्या पुढे भारतभरामधली एक निवड जागा जी आहे की खरंच तिथे अध्यात्म आणि शांती आणि प्रसन्नता आहे आणि जाणवते जे म्हणते माझ्या शरीराला. बरं त्यांचं पारायण झालं, समाप्ती झाली, सगळं काही जे काही शुल्क होतं ते भरलं, सगळं शिस्तीनं राहिलं, त्यांचं जेवण केलं. परवा बोलायला मला आमच्या गुरुना माऊलीना फार तुमची जागा आवडली, आश्रम आवडला आणि ती मठात करण्याचा अनुभव ते आलेले आहेत. आणि काही अनुभव ते बोलले मला असे तुम्ही सांगणार नसेल तर त्याला तिथे यायचंय आणि ज्ञानेश्वरीचं पारायण करायचंय. ज्ञानेश्वर माऊलीचं पारायण करायचं म्हटल्यावरती मला चालेल या. 13 तारखेला येणार आहे, तरी 21 तारखेला सकाळ झालं. जर आपल्या इथे दुसऱ्या म्हणजे आपलेच हिंदू लोक आपलेच संप्रदायाचे कोणी आले तरी आम्हाला सगळे भाऊ असतील. आज एक मुस्लिम पण आलेले आहेत, मला आनंद वाटला बघून. परमेश्वराच्याकडे कुठल्याही जातीचा धर्माचा भेद नाही आणि तो ठेवू नये. सर्व त्याचीच बनवलेलं आहे, त्याच नाव वेगवेगळे फक्त. आम्हाला आदर त्यांच्याबद्दल ते आलेले असतील. एक गुजरातची बाई आली होती आणि तिचा 17 वर्षाचा 18 वर्षाचा मुलगा वारला होता आणि त्याच्यानंतर तिथे जवळजवळ 18 वर्ष तिला मुलबाळ काय नव्हतं, काही नाही. आणि तिला कोणीतरी सांगितलं ती इथे आली, आपल्या इथे आली. त्यावेळेला नुकताच आमोशीचा कार्यक्रम होऊन आम्ही गेलो होतो आणि ती 4 वाजता आली गुजरातून. तेव्हा काळीभाऊनी सांगितलं की आताच अमावस्या असते, दर्शनी अमावस्या असते, तुम्ही ती बोली मी उद्याची अमावस्या धरून आले. तर ते बोले ही झाली, मग पुढल्या अमावस्येला तुम्ही या. त्याप्रमाणे त्यांनी सगळं कॅलेंडरचं लिहून दिलं आणि ती दुसऱ्या वेळेला आली अमावस्येला, उठी भरली आणि नंतर जी आली ती बाळच घेऊन आली डायरेक्ट. त्याच्यावर तिची आई आली, ती मुडका काढून ठेवला तिकडे खाली आणि इथे आली. कळलं का? आणि म्हणाले मला बाबा त्या मुलीचं नाव ही ओटी भरली होती, ही मुलगी झालेली आहे, हिचं नाव तुम्ही ठेवा, इथेच पाळतो म्हणते सगळ्यांच्या समोर. मग मांडीवर तर पाळला, मांडीवर दिलेली. एक सेकंडमध्ये विचार केला ही मुस्लिम बिचारी मुलगी आहे, तिचं पुढला तिला नाव काय ठेवावं. बाबाला मी नमस्कार केला आणि सेकंडमध्ये आलं. इतकी श्रद्धा होती म्हणून याला गुन्हा आला, म्हणून बोललो श्रद्धा फा नाव ठेवलं आणि जा बोललो श्रद्धा फा. कळलं का? तर हे श्रद्धेचे सगळे खेळ आहेत, तुमच्या भक्तीचे खेळ आहेत. जर भक्ती दृष्टीच्या वातीसारखी समजा जर एखादी ज्योत आहे, ती ज्योत तशी वाऱ्यावर हलते तरी अशी भक्ती हल्ली आणि त्या भक्तीला करा गेला तर त्या कामालाही करा जाईल. म्हणून निश्चित भक्तीतून सद्गुरूंची सेवा आपापल्या परीने करावी. मग ती कोण पोथी पारायणातून करेल, कोणी झाडू मारून करेल. सगळी सेवेचा हा जो भाव आहे तो भाव महत्वाचा आहे, श्रद्धेचा भाव महत्वाचा आहे. तो जो गुरु जाणतो आणि तो ठेवावा आणि इथे यावं आणि जीवनाचं कल्याण करावं. जय गुरुदेव. आदेश आदेश आदेश. सत्संग सदा घडो, सदविचार सदा मनी.
सदा ध्यानी सच्चिदानंद सद्गुरु श्री देवेंद्रनाथ महाराज की जय। सर्वे ते सुखिना संतु सर्वे संतो निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्यात्। ओम शांति शांति शांति। आता इथले जगायला कमी समय होईल शांती